हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपले चॅनल आरुद्रास ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आहे दिवाळीची पहिली अंघोळ आणि आता सकाळचे 5 वाजलेले आहेत. अजून ही पूर्णपणे काळोख आहे आणि पाहू शकता आमचे घर आम्ही लाइटिंगची माळा आणि आकाशकंदीलने लावून छान असे सजवलेले आहे. पहाटेची शांतता आणि छान असे गार वारे सुटलेले आहेत. दिवाळीच्या पहिल्या अंघोळीची मजा काही वेगळीच असते. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. चला तर मग आता पहाटे पहाटे आपण या अंधारामध्ये दिव्यांची आरास करून घेऊयात. खरेदीमध्ये सर्व दिवे लावून झालेले आहेत. आता हे प्रत्येक दिवा मी दारामध्ये ठेवून घेते आणि दारापुढे दिव्यांची छान अशी रोषणाई करते. तर पाहू शकता सगळीकडे दिवे छान अशी लावून झालेले आहेत. मध्ये सर्व दिवे लावून झाल्यानंतर मी अंगणामध्ये पाणी शिंपडून घेतले आणि मला इथे समोरच छान अशी रांगोळी काढायची आहे. मी रांगोळी काढायला बसल्यानंतर पाहू शकता आमची कोरोना माझ्याजवळ लगेच येऊन बसलेली आहे. बहुतेक ती मला आरुद्र नसल्यामुळे मदत करायला आलेली दिसते. तर आज मी छान अशी दिव्यांची रांगोळी काढून घेणार आहे. तर फायनली माझी अशा पद्धतीने रांगोळी छान अशी काढून झालेली आहे. तर मी काढलेली रांगोळी कशी आलेली हे मला नक्कीच सांगा. रांगोळीच्या मधोमध मी एक छोटासा असा दिवा लावून घेतला आणि मागे तुम्हाला फटाक्यांचा आवाजही ऐकू येत असेल. आणि आता सकाळचे 6 वाजत आलेले आहेत आणि पाहू शकता आरुद्राही माझ्यासोबत उठून बसलेले आहे आणि शेजारचे आसपासचे लोकही आता उठलेले आहेत. रांगोळी काढून झाल्यानंतर मी आत आले आणि पाहू शकता इथे मी काल उठणे रात्री तेलामध्ये छान असे भिजवून ठेवले होते आणि आता यामध्ये थोडेसे दूध घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे. तर आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे आणि त्या आत्तीने सर्व देवांना छान अशी आंघोळ घातलेली आहे आणि त्यांचा अभिषेक चालू आहे. आणि ते तोपर्यंत मी उंबऱ्याला चंदन आणि हळदीचा लेप लावून त्यांची पूजा करून घेतलेली आहे. आणि पाहू शकता आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि पूर्णपणे आभाळ आलेले आहे. आजचे वातावरण थोडेफार असे पावसाचे दिसत आहे. बहुतेक आज पाऊस येऊ शकतो. त्यामुळे मी काढलेल्या छान अशा रांगोळीवर कागद अंथरून घेतलेला आहे आणि आरुद्राच्या किल्ल्यावर ही कागद अंथरून ठेवलेला आहे. आणि ते समोरच पाहू शकता आमची मॅगी आणि श्वेता निवांत अशा बसलेल्या आहेत आणि पुढच्या 2-4 दिवसातच त्या दोघींनाही बाळ होणार आहे. पाहू शकता आत्तीने आजची पूजा किती छान अशी केलेली आहे. आमच्या दोघींचे सर्व काम आवरल्यानंतर आम्ही आरुद्राला अभ्यंग स्नान घालणार आहोत. त्याची तिथे तयारी केलेली आहे. खूप काही जास्त असं केलेलं नाही आणि त्या आंघोळीसाठी छोटासा असा टब ठेवलेला आहे आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, दूध आणि तिला थोडीफार खेळणी ठेवलेली आहेत. तर ही आहे आमची घरची लक्ष्मी आणि तिला आज आम्ही मस्त असे उठले लावून चोळून घेणार आहोत. आरुद्राची तब्येत थोडीफार बरी नसल्यामुळे ती आज खूप शांत अशी आहे. चला तर मम्मी आणि आत्ती दोघी मिळून आरुद्राला छान असे उठणे लावून चोळून घेतो. तर दिवाळीमध्ये उठणे का लावतात हे कोणाला माहित आहे का? मी तर असे ऐकले आहे की पूर्वी लोक म्हणायचे या दिवसामध्ये खूप सारी अशी थंडी असते आणि आपण उठण्यामध्ये दूध आणि तेल घालतो. यामुळे आपले शरीर मऊ असे व्यवस्थित राहते. अजून काही वेगळे कारण असेल तर मला नक्की सांगा.
आरुद्राला चेहऱ्याला उठणी लावायला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी हातापासूनच सुरुवात केलेली आहे. उठणी लावून झाल्यानंतर आम्ही इथे आलो आंघोळीसाठी आणि पाहू शकता इथे आरुद्रा पाण्यामध्ये मस्त अशी खेळत बसलेली आहे आणि ही सर्व खेळणी पाण्यामध्ये टाकण्याची आयडिया तिचीच आहे. चला तर मग आता आम्ही तुम्हाला भेटतो छान असे आवरून. तर इथे पाहू शकता आमची घरची लक्ष्मी किती छान अशी तयार होऊन आलेली आहे. तर हा आहे आरुद्राच्या दिवाळीचा ड्रेस. इथे आरुद्रा छान अशी आवरून आलेली आहे. आता आम्ही पहिले तिचे दोघी मिळून औक्षण करून घेणार आहोत. आरुद्राला बेसनचा लाडू खूप आवडतो, त्यामुळे मी तिला बेसनचा लाडू चारलेला आहे. माझ्यानंतर आतीनेही आरुद्राला ओवाळून घेतले. आता मी एवढा छान ड्रेस घातलेला आहे म्हटल्यावर आमचा फोटोशूट झालाच पाहिजे. तरी त्या आरुद्राचा फोटोशूट चालू आहे. सगळ्यांची आंघोळ करून झाल्यानंतर आता वेळ आली आहे फराळाची. काय चाललंय? तर फराळ करायची सुरुवात केलेली आहे आरुद्राने आणि सुरुवातीला उचललेली आहे चकली. तर आज आमच्या फराळामध्ये आहे चकली, बेसनचा लाडू, रव्याचा लाडू, बुंदीचा लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी आणि गोड असा शिरा केलेला आहे. तर आता आम्ही सर्वजण फराळ करायला बसतो आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर संध्याकाळी आम्ही लक्ष्मीपूजन कसं केले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.